8वा गिर्यारोहणाचा अनुभव। शाळेला सुट्टी लागणार होती। ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची। व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता। कंटाळा म्हणजे उत्साह न वाटणे, बोर्डम। मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते। शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती। गोडी म्हणजे आवड, लाइकिंग। ईशान विचार करू लागला, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे, काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल। परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता। पर्याय म्हणजे ऑप्शन। तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली। दिलासा म्हणजे कन्सोलेशन, सोलेस। त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कॉम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला। गिर्यारोहण म्हणजे डोंगर, पर्वत चढणे, माउंटेनियरिंग। तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता। गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते। मोहीम म्हणजे एक्सपिडिशन। वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता। वास्तविक म्हणजे खरे तर, प्रत्यक्षात, ऍक्च्युअली। छंद म्हणजे आवडती गोष्ट, हॉबी। गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेड लागले होते। त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी समजल्या होत्या। त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशान बरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता। गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता। रोमांचक म्हणजे थरारक, धाडसी, थ्रिलिंग। आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साद घालत होत्या। विशालकाय म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराचे, ह्यूज, जायंट। घाटी म्हणजे लहान घाट। साद घालणे म्हणजे हाक मारणे, टू कॉल। त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत। उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला। त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली। सर्वच मित्र फार खुश झाले। ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते। शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली होती। शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले। वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते। गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते। सर्व मित्रांनी मिळून माउंटेनियरिंगच्या सहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला। गिर्यारोहण सुरू झाले। उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते। अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले। चढाई म्हणजे चढून जाणे, असेंट। ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते। परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते। काळजाला घरे पडणे म्हणजे प्रचंड दुःख होणे, टू ग्रीव।
दृश्य म्हणजे सीन. पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. अकस्मात म्हणजे एकाएकी, अचानक, सडनली. भीषण म्हणजे भयानक, डेंजरस. हाहाकार माजणे म्हणजे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण करणे. कॅओस, कॅओटिक सिच्युएशन. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. धर्मशाळा म्हणजे यात्रेकरूंसाठी बांधलेले विश्रांती स्थान. रेस्ट हाऊस मेंट फॉर पिलग्रिम्स. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. भीषण म्हणजे भयानक. नदीने रौद्र रूप धारण केले होते. रौद्र रूप म्हणजे भयानक रूप, व्हायलेंट, फिअरस. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्फुंदून स्फुंदून रडत होते. आप्तेष्ट म्हणजे नातेवाईक, रिलेटिव्हज. स्फुंदून स्फुंदून म्हणजे हुंदकी देऊन, टू सॉब. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. भूस्खलन म्हणजे जमीन खचणे, लँडस्लाइड. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. अंगावर काटे येणे म्हणजे प्रचंड भीती वाटणे, टू बी हॉरिफाईड. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिली. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयांना मिळेल. दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. मनमानी करणे म्हणजे मनाला येईल तसे वागणे. हैराण होणे म्हणजे त्रासून जाणे, टू गेट इरिटेटेड. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, दुकानदार रागाने म्हणाला. ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड. त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल? हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल. दुकानदार काहीसा रुक्ष स्वरात म्हणाला. रुक्ष म्हणजे कोरडा, रफ, रूढ. हे ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे. मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर.
जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील? तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचार विनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. विचार विनिमय म्हणजे विचारांची देवाणघेवाण, चर्चा, डेलिबरेशन. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. तो जाड व मजबूत दोराच्या सहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले. ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणलेला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरूही केले होते. सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता. संकेत म्हणजे इशाऱ्याची खूण, सिग्नल. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. योगायोगाने म्हणजे आकस्मित, कोइन्सिडेंटली. हवाई दलाच्या जवानांनी अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. शिफारस म्हणजे रेकमेंडेशन. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले तेव्हा ते फार खुश झाले होते. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता.